आता आपण करतो आहे मँगो मावा स्टफ कुल्फी. आणि आता आपण हे एक पातेलं गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 कप फुल क्रीम दूध ॲड करूयात. आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत खिसून घेतलेला खवा, आवडीनुसार साखर. असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. थोडं जाडसर असं करून घ्यायचं आहे. आणि आपण आता त्याच्यामध्ये केलेली आहे केसर ॲड केलेली आहे. खूप जाडसर असं मिश्रण आपण करून घेतलं आहे. खूप जाडसर असं आपण मिश्रण करून घेतो आहे. आता हे मी 2 आंबे घेतले आहेत, हापूस आंबे आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये जो टणक पार्ट असतो तो टाकणार आहोत. मधून कट देऊन तो आपण काढून टाकणार आहोत. खूप टेस्टी लागते कुल्फी ही. आणि आपण अशा पद्धतीने दोन्ही आंब्याचे जो बाठा पार्ट आहे तो काढून टाकलेला आहे. आणि जे आपण मावा आणि दुधाचं जे स्टफिंगसाठी करून घेतलं आहे ते आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. दोन्ही आंब्यांमध्ये अशा प्रकारे मी स्टफ करून घेते आहे. आणि आता आपण हे 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. मँगो कुल्फी आपली रेडी झालेली आहे. आता आपण त्याचे स्लाइस करून घेऊयात. खूप सुंदर दिसते. आपण त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा